ज्याने पायाभूत सुविधांचा डोंगर उभा केलेला आहे आणि ज्यांचं माजी नगरसेवक गणेश भाने, माजी नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील, सन्मान्य श्वेता मोहिते यांचा नामोल्लेख केला, त्यांनी कृपया ताबडतोब मंचावर उपस्थित व्हायचं आहे। सन्मान चिन्ह देऊन आपण खासदार साहेबांचा सन्मान करतोय। जोरदार टाळ्या साहेबांच्या सन्मानासाठी होऊ द्या। श्रीकांत शिंदे साहेब आजच्या महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ या आपल्या सर्वांच्या वतीनं अखिल भारतीय अग्नि महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं ही भवानी मातेची तलवार आपण खासदार साहेबांना भेट देत आहोत। कर्तृत्ववान खासदार म्हणून ज्यांचा नामोल्लेख आपण करतोय या सर्वांच्या पुढे मंचावरती उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहभाग आहे ते प्रसाद खांडेकर, आमचे स्मरणिका आणि पटेल ज्वेलर्स पनवेल यांच्याकडून गणपतीची चांदीची प्रतिमा यांना या ठिकाणी खासदार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। त्याचप्रमाणे खासदार साहेबांच्या शुभ हस्ते अखिल भारतीय अग्नि महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि गणपतीचे इकडे आपल्या विरोधामध्ये आहे, नाराजगी त्यांच्यामध्ये दिसते। काय नेमकं कसली भीती आहे, काय नेमकं मला कसं आता कोणाची नाराजी काय नाराजी, मला वाटतं एवढं मोठं काम या कल्याण लोकसभेमध्ये उभं राहिलेलं आहे आणि विरोधकांना दुसरं काही काम नसतं टीका केल्याशिवाय। मी कोणावरही लक्ष देत नाही, कोणावरही टीका करत नाही, माझी ती सवय नाही। मी बरा आणि माझं काम बरं म्हणून आज या ठिकाणी मंचावरती उभं राहिल्यानंतर कामं कुठली कुठली झालेली आहेत, कुठली कुठली करतोय, कुठली कुठली होणार आहे, हे मोठ्या छाती ठोकपणे मी सांगू शकतो या ठिकाणी। दुसरा कोण विरोधक जो आहे तो या ठिकाणी सांगू शकतो का की मी अमुक काम केलं, मी तमुक काम केलं? एवढी हिंमत आहे का कोणामध्ये? तर मला वाटतं जेवढा माणूस काम करतो त्याच्यावरती तेवढी टीका होत असते। आम्ही या टीकेकडे लक्ष देत नाही, फक्त काम, लोकांचं काम दिवस रात्र जे आहे या ठिकाणी करतो। या कल्याण डोंबिवलीमध्ये एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज जे आहेत या सगळ्या दिल्या पाहिजे, मेट्रो दिली पाहिजे, चांगले रस्ते दिले पाहिजे, चांगले फ्लायओव्हर दिले पाहिजे। हा ध्येय जो आहे हा आमचा कल्याण लोकसभेमध्ये आहे आणि मला वाटतं कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ती पाहते। तर ते 2.5 वर्ष जेव्हा आपल्याकडे सत्ता होती तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे होत्या। आज माननीय मुख्यमंत्री नागपूरला सेशन चालू आहे, पण पहाटे 6 वाजता येऊन मुंबईची साफसफाई जी गेले अनेक वर्ष झाली नव्हती ती साफसफाई जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करत आहेत। डीप क्लिनिंग त्याला नाव दिलेलं आहे। खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता, त्याला साफ करायची खूप गरज होती। ती साफ करण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता जी आहे मुंबईची ही या साफसफाईमध्ये जी आहे ही या ठिकाणी जोरात सामील होईल आणि मुंबई एकदम क्लीन आणि चकाचक, ज्या मुंबईमध्ये फक्त डेव्हलपमेंटचं राजकारण त्या ठिकाणी होईल, फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्या ठिकाणी होतील। मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये काहीच गैर नाही। ज्याला पण इकडे उभं राहायचं त्यांनी इकडे खुशाल त्यांनी राहिलं पाहिजे। कॉम्पिटिशन पण पाहिजे त्या ठिकाणी, विरोधक पण चांगला पाहिजे, तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल। आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचं आहे उभं त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे वरळीतून उभं राहायचं आहे, ठाण्यातून उभं राहायचं आहे का कल्याणमधून उभं राहायचं आहे, हे पहिलं मला वाटतं ठरवलं पाहिजे। रोज जे असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभं राहा, तिथून उभं राहा, तिथून उभं राहा, हे राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत नसतात। या